अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम, याचा कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा सेकंड प्रॉब्लेम आज आपण घेतोय. प्रॉब्लेम आधी आपण एक्सप्लेन करू आणि त्यानंतर सोल्युशनला सुरुवात करूया. भूपेश चौधरी डोंबिवली keeps his books on single entry system. The summary of assets and liabilities as follows. आपल्याला assets आणि liabilities ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत 1 एप्रिल 2018 आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत 31 मार्च 2019 असे दोन बॅलन्सेस आहेत. जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस आपण कॅपिटल शोधण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला घेणार आहोत आणि जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते आपण बॅलन्स शीटला पोस्टिंग करणार आहोत. जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत त्यामध्ये एक बँक नावाचा आयटम आहे, त्याखाली क्रेडिट आणि डेबिट असं दोन आहे. जो डेबिट बॅलन्स आहे तो ॲसेटला येईल आणि जो क्रेडिट बॅलन्स आहे तो ओव्हरड्राफ्ट आहे, तो कोणत्या साईडला येईल तर लायबिलिटी साईडला येईल. तर ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. जो पहिला प्रॉब्लेम पाहिला होता त्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये कॅश इन हँड हा ॲसेट्स आणि लायबिलिटीज मध्ये नव्हता, म्हणून आपण कॅशबुक मधून ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स घेतलेला होता. या प्रॉब्लेम मध्ये कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स मध्ये दिलेला आहे. ॲसेट्स आणि लायबिलिटीज सेपरेट करून ओपनिंग बॅलन्सेस आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला घेणार आणि क्लोजिंग बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटला दाखवणार आहोत. त्यानंतर कॅशबुकच्या ऐवजी सरळ सरळ एक समरी दिलेली आहे. या समरीमध्ये समरी दिलेली आहे. या समरीमध्ये रिसिप्ट साइड आणि पेमेंट साइड अशा दोन साइड्स आहेत. रिसिप्ट साइड व्हर्टिकल फॉर्म दिलेला आहे, हॉरिझॉन्टल फॉर्म असतात तर दोन बाजू असते, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड, पण त्याऐवजी सरळ सरळ मांडणी दिलेली आहे. मग जे रिसिप्ट साइडचे आयटम आहेत ते सगळे पोस्टिंग होताना कोणत्या साइडला जातील तर ते सर्व पोस्टिंग होताना पेमेंट साइडला जातील आणि जे पेमेंट्स म्हणजे क्रेडिट साइडला जातील आणि जे पेमेंट साइडचे आयटम आहेत ते पोस्टिंग होताना डेबिट साइडला जातील. तर रिसिप्ट साइडमध्ये 4 आयटम आहेत. त्यामध्ये कॅश आहे, पेटी कॅश, जी आपल्याला ऑलरेडी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला आपण घेणार आहोत. ती ओपनिंग बॅलन्सेसमध्ये दिलेली पेटी कॅश 300 रुपये, तोच इफेक्ट तिथे पण आहे आणि कॅश इन हँड 700 रुपये. हे दोन ओपनिंग बॅलन्सेस इथे ऑलरेडी आहेत, त्यामुळे डबल डबल पोस्टिंग नाही करायची, तर त्यापैकी एकदाच इफेक्ट द्यायचा. यातला दिला तर आपण इकडचा रिसिप्ट साइडचा इफेक्ट देणार नाही आहोत, एकदाच इफेक्ट द्यायचा. त्यानंतर कलेक्शन फ्रॉम क्रेडिट कस्टमर. कलेक्शन फ्रॉम क्रेडिट कस्टमर म्हणजेच डेटर्स कडनं जे पैसे आपल्याला येणं होतं ते आलेले आहेत. डेटर्सच्या क्रेडिटला आपण याचा इफेक्ट दाखवणार आहोत. आणि ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस झालेलं आहे. कॅपिटल जे काही कॅल्क्युलेशन करून येईल स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून, त्यामध्ये 5,000 रुपये ॲडिशनल कॅपिटल म्हणून बॅलन्स शीटला ऍड करायचे आहेत. मग रिसिप्ट साइड जे आहेत 4 आयटम दिलेले आहेत, त्यातले हे 2 आयटम पोस्टिंग करायचे नाही. का नाही करायचे तर ते ऑलरेडी ओपनिंग बॅलन्सेस मध्ये आलेले आहेत, म्हणून दोनदा पोस्टिंग करायची नाही. आणि पुढचे जे 2 आयटम आहेत कलेक्शन फ्रॉम क्रेडिट कस्टमर, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आपण दाखवणार आहोत बाय कॅश म्हणून. आणि इंट्रोडक्शन ऑफ ॲडिशनल कॅपिटल, जे काही आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून कॅपिटल कॅल्क्युलेट करून येईल त्यामध्ये 5,000 रुपये ॲडिशनल कॅपिटल म्हणून ऍड करायचे आहेत. त्यानंतर पेमेंट साइड, पेमेंट साइडला पण बँक ओव्हरड्राफ्टचा ओपनिंग बॅलन्स आहे 7,400 रुपये, याची पोस्टिंग दाखवायची नाही. का नाही दाखवायची तर ऑलरेडी जे बॅलन्सेस दिलेले आहेत त्यामध्ये बँकेचं बघा ओपनिंग बॅलन्स जो क्रेडिट बॅलन्स आहे हा ओव्हरड्राफ्ट तो आलेला आहे, मग डबल पोस्टिंग करायचा नाही. जसं आपण कॅश आणि पेटी कॅशचं एकदाच पोस्टिंग करणार तसंच बँक ओव्हरड्राफ्टचा ओपनिंग बॅलन्स पण एकदाच पोस्टिंग करायचा, म्हणून जो पेमेंट साइडला दिलेला आहे तो बॅलन्स घ्यायचा नाही. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, इनवर्ड आहे ट्रेडिंग अकाउंटला याचा इफेक्ट येईल डेबिट साइडला. पेमेंट टू क्रेडिट सप्लायर, सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स, क्रेडिटर्सचं अकाउंट काढायचंय आपल्याला, त्या क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश म्हणून 25,000चा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार आहोत. ही पेमेंट साइड पुढे कंटिन्यू आहे. सॅलरीज, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे आहे. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे. हाऊस रेंट, हाऊस, हाऊस म्हणजे राहण्याचं घर, ते ड्रॉइंग्स आहेत म्हणून कॅपिटल मधून लेस होतील.
त्यानंतर 3 क्लोजिंग बॅलन्सेस आहे, पेटी कॅश, कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स. हे तीनही क्लोजिंग बॅलन्सेस रिस्पेक्टिव्हली 200, 100 आणि 4000 हे आपल्याला आधीच दिलेले आहेत क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये. त्यामुळे आपण डबल त्याची पण पोस्टिंग करायची नाही. बघा इथे पेटी कॅश आहे 200, त्यानंतर कॅश इन आहे 100 आणि बँकेचा बॅलन्स आहे 4000 रुपये. तर हे ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस, कॅश, पेटी कॅश आणि बँक या तिन्हींचे पण डबल पोस्टिंग करायचे नाही, कुठले तरी एकाच ठिकाणचे पोस्टिंग करायचे. त्यामुळे जे ओपनिंग आणि क्लोजिंग मधले आहेत तेच आपण पोस्टिंग करणार आहोत, पुढचे बॅलन्सेस पोस्टिंग करायचे नाही. कॅशबुकचे जे आहेत ते पोस्टिंग करायचे नाही, म्हणजे हे शेवटचे 3 आयटम पण पोस्टिंग होणार नाही. रिसिप्ट साइडचे 2 आयटम पहिले पेटी कॅश आणि कॅश इन हँडचा पोस्टिंग नाही करायचे, कारण ते डबल आलेले आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट डबल आलाय म्हणून तो पोस्टिंग नाही करायचा. आणि हे 3 आयटम लास्टचे ते ऑलरेडी क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये आलेले आहेत म्हणून हे पण पोस्टिंग नाही करायचे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण अगोदरचे जे बॅलन्सेस आहेत त्यांची सिंगल इफेक्ट दाखवतोय. फक्त डेटर्स, क्रेडिटर्स अकाउंट काढलेले असतील तर त्यांच्या बॅलन्सेसचे डबल इफेक्ट जातात. ॲडिशनल इन्फॉर्मेशनचे मात्र डबल इफेक्ट द्यायचे, 2 इफेक्ट. जसं आपण ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देतो तसं ॲडिशनल इन्फॉर्मेशनचे 2 इफेक्ट द्यायचे. पहिली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे डिस्काउंट अलाउड टू क्रेडिट कस्टमर 2000. डिस्काउंट अलाउड आहे, त्याचा पहिला इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण की तो खर्च आहे आणि तेवढ्याने डेटर्स कमी होतात म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट येईल. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह आपला इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला इफेक्ट जाईल आणि क्रेडिटर्स अकाउंट तेवढ्याने कमी होणार आहे म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला जाईल. त्यानंतर सॅलरी पेड बट नॉट ड्यू अमाउंटिंग टू ₹1000, whereas wages due but not paid amounting to ₹2000. शब्द थोडासा बदलून दिलेला आहे. जनरली आपल्याला प्रीपेड आणि आउटस्टँडिंग असे शब्द पाहण्याची सवय आहे, पण त्याच्याऐवजी थोडा बदलून शब्द आहे, नीट अर्थ समजावून घ्या. सॅलरी पेड म्हणजे पेड केली आहे, बट नॉट ड्यू पण ती ड्यू नव्हती, पेड झालेली आहे पण अजून ती ड्यू नव्हती, याचा अर्थ ती काय आहे, प्रीपेड आहे. मग ₹1000 आपण प्रीपेड सॅलरी म्हणून सॅलरीतून लेस करणार आहोत आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला ॲसेट साईडला जाईल, प्रीपेड सॅलरी 1000. त्यानंतर वेजेसचं मात्र उलट आहे, वेजेस ड्यू बट नॉट पेड. वेजेस ड्यू आहेत पण पेड झालेले नाही, म्हणजेच आउटस्टँडिंग आहेत. वेजेसमध्ये ₹2000 ऍड करावे लागतील आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला द्यावा लागेल, आउटस्टँडिंग वेजेस. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ओपनिंग कॅपिटलवर द्यायला सांगितलेले 5%. मग कॅल्क्युलेशन करून जी काही कॅपिटलची अमाऊंट येईल त्यावर 5% कॅल्क्युलेट करून कॅपिटलमध्ये ऍड केलं जाईल इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येईल टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्यानंतर रिटर्न फ्रॉम कस्टमर 1000, whereas रिटर्न टू क्रेडिट सप्लायर 500. डेटर्स कडनं रिटर्न आलेला आहे माल ₹1000. डेटर्स ज्यांना आपण उधारीवर माल विकतो ते डेटर्स असतात. मग त्यांच्याकडनं जर माल रिटर्न आला तर तो सेल्स रिटर्न होतो, म्हणून सेल्समधून आपल्याला रिटर्न्स लेस करावे लागतील ₹1000 आणि तेवढ्याने डेटर्स कमी होतात म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट द्यावा लागेल रिटर्न्सचा. त्यानंतर क्रेडिट सप्लायरला रिटर्न केलेत, म्हणजे आपण जो उधारीवर माल खरेदी केलेला होता तो रिटर्न केलाय. परचेस रिटर्न आहेत हे ₹500, परचेसेस मधून लेस करावे लागतील आणि तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतील म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट येईल. त्यानंतर डेप्रिसिएशन सांगितले, मशिनरीवर 10% डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. जी काही तुमची मशिनरीची अमाऊंट असेल क्लोजिंग बॅलन्स त्यावर आपण 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार, तो मशिनरीमधून वजा करणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. मी प्रॉब्लेम एक्सप्लेन केलेला आहे, त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायला सांगितलंय. पण ॲडिशनल आपण 3 अकाउंट काढणार आहोत. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट असणार आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचं, त्यानंतर दुसरं डेटर्स अकाउंट असणार आहे आणि तिसरं क्रेडिटर्स अकाउंट असणार आहे. हे कशावरून ठरवलं तर कॅपिटल दिलेलं नव्हतं म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं.
ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला क्रेडिट सेल आणि क्रेडिट परचेसेस दिलेले नाहीयेत, म्हणून आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचं. मग आपण एक एक अकाउंटचं पोस्टिंग करताना पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे येणार आहोत. पहिलं स्टेटमेंट घ्या, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. त्यासाठी कॉलम करा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ भूपेश चौधरी डोंबिवली. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 4 कॉलम करा. लायबिलिटी रुपीज, ॲसेट रुपीज. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करताना ॲसेट्स आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस पोस्टिंग करायचे. फक्त ओपनिंग बॅलन्सेस. ॲसेट ओळखून ॲसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. मग प्रॉब्लेम पहा, जिथे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत ते पहा. ॲसेट्स आणि लायबिलिटीज जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ह्या कॉलम मधले ते सर्व पोस्टिंग करायचे. कॅश, डेटर्स, पेटी कॅश ह्या ॲसेट्स आहेत. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे. बँकेचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे ओव्हरड्राफ्ट आहे, म्हणून हे लायबिलिटीला जातील. स्टॉक इन ट्रेड, मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स आहेत, ॲसेट साईडला जातील. मग 6 ॲसेट्स आहेत आणि 2 लायबिलिटीज आहेत. त्याप्रमाणे आपण हे जे बॅलन्सेस आहेत 1 एप्रिल 2018 ह्या कॉलम मधले हे बॅलन्सेस आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला पोस्टिंग करणार आहोत. ॲसेट ओळखून ॲसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. मग घ्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला पोस्टिंग घ्या. लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 15,000 रुपये, ॲसेट साईडला स्टॉक इन ट्रेड 17,000 रुपये, इन्व्हेस्टमेंट 1,400, मशिनरी 20,000 ॲसेट साईडला, सन्ड्री डेटर्स 53,000, पेटी कॅश 300, कॅश इन हँड 700, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साईडला 7,400. आपण जे ओपनिंग बॅलन्सेस होते फक्त ओपनिंग बॅलन्सेस पोस्टिंग केलेले आहेत. ॲसेट ओळखून ॲसेट साईडला आणि लायबिलिटीज ओळखून लायबिलिटी साईडला. बँक कंसात क्रेडिट म्हटलं होतं म्हणून इथे ओव्हरड्राफ्ट शब्द वापरलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 7,400. त्यानंतर ॲसेट साईडची बेरीज करा, ती येते 92,400 रुपये. त्यातून लायबिलिटी साईड मायनस करा, लायबिलिटी साईडची बेरीज येते 22,400 रुपये. वजाबाकी करून जी बॅलन्सिंग फिगर येईल ते भूपेश चौधरीचं कॅपिटल आहे म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये बीच कॅपिटल लिहिलंय. कंसात बॅलन्सिंग फिगर अमाऊंट मध्ये 70,000, 70,000 रुपये ओपनिंग बॅलन्स आलेला आहे कॅपिटलचा. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण कॅपिटल सर्च करण्यासाठी काढत असतो. सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस फक्त घ्यायचे. तिथे ओपनिंग बॅलन्सेस ॲसेट ओळखून ॲसेट साईडला लिहिले, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला लिहिले. ॲसेट साईडची टोटल केली 92,400, त्यातून लायबिलिटी साईडची टोटल 22,400 मायनस केली, बॅलन्सिंग फिगर आली 70,000 रुपये. हे आहे भूपेश चौधरीचं कॅपिटल. इथे आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कंप्लीट झालं. त्यानंतर आपण आपले जे एक्स्ट्राचे 2 अकाउंट आहेत, डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट, ते काढणार आहोत. आता पुढचं अकाउंट घ्या, सन्ड्री डेटर्स अकाउंट. सन्ड्री डेटर्स अकाउंटला आपण काय पोस्टिंग करणार आहोत, तर डेटर्सशी रिलेटेड जेवढे आयटम दिलेले असतील प्रॉब्लेम मध्ये ते सर्व आयटम पोस्टिंग करायचे. त्यासाठी प्रॉब्लेम पहा आधी. डेटर्स अकाउंटला 4 कॉलम करा, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. प्रॉब्लेम मध्ये सन्ड्री डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 53,000 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 88,000 रुपये. ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स मध्ये ओपनिंग बॅलन्स आहे 53,000 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 88,000. ओपनिंग बॅलन्स डेबिटला घेणार आपण, कारण की सन्ड्री डेटर्स ही ॲसेट आहे आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साईडला घ्यायचा. त्यानंतर कॅशबुक जे दिलेलं आहे त्यामध्ये कलेक्शन फ्रॉम क्रेडिट कस्टमर आहेत, म्हणजे डेटर्स कडनं पैसे मिळालेत म्हणून डेटर्स कमी होतात. डेटर्सच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट म्हणून 60,000चा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये डिस्काउंट अलाउड आहे 2,000 रुपये क्रेडिट कस्टमर कडनं, म्हणजेच डेटर्स कडनं डिस्काउंट मिळालाय. तेवढ्याने डेटर्स कमी होतील म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला डिस्काउंट अलाउड 2,000 रुपये आपण दाखवणार आहोत. आणि रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर, डेटर्स कडनं माल परत आलेला आहे
माल परत आला तर तेवढ्याने डेटर्स कमी होतात, म्हणून रिटर्न फ्रॉम क्रेडिट कस्टमर किंवा त्याला रिटर्न इनवर्ड असं म्हटलं जातं. गुड्स रिटर्न लिहिलं तरी चालेल 1000 रुपये. ह्याचा पण इफेक्ट क्रेडिट साईडला द्यायचा आहे. म्हणजे डेटर्सच्या क्रेडिट साईडला कॅश जी रिसीव झालेली आहे ती दाखवणार आहोत, डिस्काउंट अलाउड आणि रिटर्न इनवर्ड असे 3 आयटम येतील. क्लोजिंग बॅलन्स पण क्रेडिट साईडला येईल आणि डेबिट साईडला फक्त ओपनिंग बॅलन्स येईल डेटर्सचा. तर आपण डेटर्स अकाउंट काढतोय. डेटर्स अकाउंटसाठी 4 कॉलम केलेले आहेत. ओपनिंग बॅलन्स डेबिटला घ्या, जो आपल्याला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये दिलेला होता. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 53,000 रुपये. त्यानंतर कॅशबुक मध्ये कलेक्शन फ्रॉम क्रेडिट कस्टमर आहेत, त्याचा इफेक्ट आपण देतोय बाय कॅश अकाउंट. ज्या अकाउंटवरून आपण इफेक्ट घेतो त्या अकाउंटचं नाव टाकतो, म्हणून बाय कॅश अकाउंट 60,000 रुपये. त्यानंतर बाय डिस्काउंट अलाउड 2,000, तेवढ्याने डेटर्स कमी होणार आहेत. बाय रिटर्न इनवर्ड गुड्स रिटर्न लिहिलं तरी चालेल 1,000 आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे 88,000 88,000 रुपये. डेटर्सशी रिलेटेड जेवढे आयटम होते तेवढे पोस्टिंग केलेले आहेत आपण. आता डेटर्सची क्रेडिट साईडची टोटल मोठी दिसते, तिची बेरीज करा, डेबिटला मांडा, ती येते 1,51,000 रुपये. त्यातून डेबिट साईडचे 53,000 रुपये मायनस करा, जी बॅलन्सिंग फिगर येईल ती असणार आहे क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स आलेले आहेत 98,000 रुपये, 98,000 कंसात म्हणा बॅलन्सिंग फिगर. टू क्रेडिट सेल्स कंसात बॅलन्सिंग फिगर. डेटर्सशी रिलेटेड जेवढे आयटम होते तेवढे डेटर्स अकाउंटला पोस्टिंग केले आणि बॅलन्सिंग फिगर क्रेडिट सेल शोधली. हे क्रेडिट सेल आपण जेव्हा ट्रेडिंग अकाउंट काढू तेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवावे लागतील. इथे डेटर्स अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट आखा, त्यातून आपल्याला क्रेडिट परचेसेस शोधायचे आहेत. क्रेडिटर्स अकाउंटला जे पोस्टिंग करायचे आहेत ते क्रेडिटर्सशी रिलेटेड आयटम जे आहेत त्याचे पोस्टिंग करायचे. त्यासाठी बॅलन्स पहा, क्रेडिटर्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग. ओपनिंग आहे 15,000 रुपये. क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला दाखवा, डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्स दाखवायचा 19,500. त्यानंतर कॅशबुक मध्ये पेमेंट साईडला पेमेंट टू क्रेडिट सप्लायर आहेत 25,000, तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतील, म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश 25,000 रुपये दाखवायचे. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये डिस्काउंट रिसिव्ड दिलेला आहे, तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतील, म्हणून क्रेडिटर्सच्या डेबिटला डिस्काउंट रिसिव्ड 1,000 रुपये. त्यानंतर चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये रिटर्न टू क्रेडिट सप्लायर 500 रुपये आहेत. हे रिटर्न आउटवर्ड आहे, त्याचा देखील इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला द्यायचा आहे. मग क्रेडिटर्स अकाउंट घ्या. डेबिट साईडला काहीच नाही येणार, सुरुवात क्रेडिट साईड पासून होईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 रुपये. त्यानंतर टू कॅश अकाउंट डेबिट साईडला कॅशबुक मध्ये पेमेंट साईडला जी दिलेली होती कॅश ती घेतलेली आहे आपण. त्यानंतर बाय डिस्काउंट टू डिस्काउंट लिहा, टू डिस्काउंट 1,000 रुपये आणि टू रिटर्न आउटवर्ड 500 रुपये. क्लोजिंग बॅलन्स पण डेबिट साईडला येईल 19,500. डेबिट साईडची टोटल करा 46,000 रुपये. क्रेडिट साईडला मांडा 46,000 रुपये. त्यातून क्रेडिट साईडचे 15,000 वजा करून बॅलन्सिंग फिगर येईल क्रेडिट परचेसेस 31,000 रुपये. आपण आधी क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस शोधले डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट वरून, कॅपिटल शोधलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आधी आपण ट्रेडिंगशी रिलेटेड जे आयटम आहेत ते चेक करू प्रॉब्लेम मध्ये आणि त्यानुसार
पोस्टिंग करून घेऊ. बघा स्टॉक आहे ओपनिंगचा 17,000 रुपये, क्लोजिंगचा 19,000 रुपये. त्यानंतर रिसिप्ट साईडला कुठेही सेल्स दिलेले नाहीये आणि पेमेंट साईडला कुठेही परचेसेस दिलेले नाहीयेत. म्हणजे कॅश परचेसेस आणि कॅश सेल्स जे आहेत ते नाहीयेत. बाकीचे जे ट्रेडिंगशी रिलेटेड आयटम आहेत ते चेक करूया. ट्रेडिंगशी रिलेटेड कॅरेज इनवर्ड आहे. त्यानंतर वेजेस आहेत, वेजेसवर ऍडजस्टमेंट आहे. दोनच आयटम आहेत ऍडिशनल मध्ये, वेजेसवर ऍडजस्टमेंट आहे. मग आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक घ्या. टू ओपनिंग स्टॉक 17,000. त्यानंतर टू परचेसेस, कॅश परचेसेस नाहीये, नील लिहा. क्रेडिट परचेसेस आपण शोधलेले आहेत 31,000 रुपये. आउटरला टोटल 31,000 लिहिण्यापूर्वी जे रिटर्न्स आहेत, रिटर्न आउटवर्ड ते लेस करा, जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले होते. आउटरला 30,500 रुपये. त्यानंतर कॅरेज इनवर्ड, टू कॅरेज इनवर्ड 800 रुपये. टू वेजेस, वेजेस इनरला घ्या, त्यामध्ये आउटस्टँडिंग ऍड करायचे आहेत 2,000 रुपये. टू वेजेस 13,000 रुपये इनरला घ्या, ऍड आउटस्टँडिंग 2,000 रुपये. आउटरला 15,000. क्रेडिट साईडला बाय सेल्स डॅश करून खालच्या ओळीवर कॅश नील, कारण कॅश सेल्स दिलेले नाही आहेत कॅश बुकला. क्रेडिट सेल्स आपण फाइंड आउट केलेले आहेत 98,000 रुपये. टोटल 98,000च येईल इनर कॉलमला. त्यातून रिटर्न इनवर्ड लेस करा, ज्याचा एक इफेक्ट आपण डेटर्स अकाउंटला दिलेला आहे. रिटर्न आउटवर्डचा एक इफेक्ट आपण क्रेडिटर्स अकाउंटला दिलेला आहे. 98,000तून 1,000 वजा करून आउटरला घ्या सेल्सची रक्कम 97,000 रुपये. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक घ्या 19,000 रुपये आणि ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे. क्रेडिट साईडची टोटल करूया. क्रेडिट साईडची टोटल येते 1,16,000. ती डेबिट साईडला मांडा 1,16,000. त्यातून डेबिट साईड मायनस करा, जी बॅलन्सिंग फिगर येईल ती असणार आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 52,700 रुपये. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 52,700 रुपये. आपण ट्रेडिंगशी रिलेटेड जेवढे आयटम होते ते सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केले. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक ॲसेट्स आणि लायबिलिटीजच्या बॅलन्सेसमध्ये दिलेला होता. परचेसेस आणि सेल्स, कॅश परचेसेस कॅश सेल्स नव्हते. क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंटवरून फाइंड आउट केले. त्यानंतर त्यातून रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड, परचेसेसमधून रिटर्न आउटवर्ड लेस केले, सेल्समधून रिटर्न इनवर्ड लेस केले. कॅशबुकला कॅरेज इनवर्ड वेजेस दिलेले होते त्याचं पोस्टिंग केलं. वेजेसमध्ये आउटस्टँडिंग ऍड केले आणि ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला. त्यानंतर घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड जे आयटम आहेत ते आपण पाहूया. प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड कॅशबुकलाच बघायचे. कॅशबुकला बघा कॅरेज आउटवर्ड आहे. त्यानंतर सॅलरीज आहे, सॅलरीजवर प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट रिसिव्ड आहे ऍडजस्टमेंटमध्ये. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे, त्याचा एक इफेक्ट येईल आणि डेप्रिसिएशनचा इफेक्ट येईल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. प्रॉफिट अँड लॉसचे 4 कॉलम करा. डेबिट साईडला घ्या टू सॅलरीज, इनर कॉलमला 11,000 रुपये. त्यातून ऍडजस्टमेंट प्रमाणे प्रीपेड लेस करा, लेस प्रीपेड 1,000 रुपये. आउटरला 10,000. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड 1,500 घ्या डेबिट साईडला. त्यानंतर डिस्काउंट अलाउड 2,000 रुपये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ओपनिंग कॅपिटलवर 5% सांगितलं होतं,
आपण फाइंड आउट केलेलं कॅपिटल 70,000 रुपये आहे. त्यावर 5% कॅल्क्युलेशन करून 3,500 रुपये, 3,500 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 10% कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन मशिनरीची किंमत आहे 20,000, 20,000वर 10% म्हणजे 2,000 रुपये. क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट रिसिव्ह ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला होता 1,000 रुपये आणि ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करा 52,700 रुपये. आता क्रेडिट साईडची टोटल करा 53,700. डेबिट साईडला मांडा 53,700. त्यातून डेबिट साईडचे आयटम वजा करून बॅलन्सिंग फिगर येईल नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 34,700 रुपये. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालं. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटला आपण सर्व क्लोजिंग बॅलन्सेस पोस्टिंग करणार आहोत. ॲसेट्स आणि लायबिलिटीचे ह्या साईडचे क्लोजिंग बॅलन्सेस. त्यात मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर कॅपिटल जे आहे त्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बाकी सर्व ॲसेट्स ॲज इट इज आहे तशाच पोस्टिंग करा. बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडला कॅपिटल लिहा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल लिहा. इनरला 70,000 रुपये. बाकीचं पोस्टिंग आपण नंतर करू. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला 19,500 कॅपिटल नंतर 4-5 ओळी सोडून द्या. आउटस्टँडिंग वेजेस जे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले होते ते घ्या लायबिलिटी साईडला 2,000 रुपये. आता ॲसेट साईड घ्या. सर्व ॲसेट्स ॲज इट इज पोस्टिंग करायचे आहेत क्लोजिंग बॅलन्सेस. फक्त मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे मशिनरी इनरला घ्यावी लागेल. स्टॉक इन ट्रेड ॲसेट साईडला 19,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 1,400 रुपये. मशिनरी इनरला घ्या 20,000 लेस डेप्रिसिएशन 10% 2,000. आउटरला 18,000 रुपये. त्यानंतर पेटी कॅश 200 रुपये. हे सर्व क्लोजिंग बॅलन्सेस आपण पोस्टिंग करतोय. सन्ड्री डेटर्स 88,000 रुपये. कॅश इन हँड 100 रुपये. बँक बॅलन्स 4,000 रुपये आणि ॲडजस्टमेंटमधला प्रीपेड सॅलरीचा इफेक्ट दिला 1,000 रुपये. सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे क्लोजिंग बॅलन्सेस जे आपल्याला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये दिलेले होते ते सर्व आहे तसेच आपण पोस्टिंग केले. फक्त मशिनरी इनरला घेतली कारण त्यावर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट होती. त्यातून डेप्रिसिएशन वजा करून आउटरला फिगर घेतली. कॅपिटल स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून शोधलेलं आहे 70,000 रुपये. ते इनरला घेतलेलं आहे आणि ॲडजस्टमेंटमधून आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटी साईडला दाखवले. प्रीपेड सॅलरी ॲसेट साईडला दाखवली. आता कॅपिटलमध्ये आपण न्यू कॅपिटल किंवा ॲडिशनल कॅपिटल जे कॅशबुकला दिलेलं होतं 5,000 रुपये ते ॲड करू. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण 3,500 रुपये ते ॲड करा. त्यानंतर नेट प्रॉफिट ॲड करा जो कॅल्क्युलेट केलेला आहे 34,700 रुपये. त्यांची बेरीज करा. बेरीज येते 1,13,200 रुपये. त्यातून कॅशबुकला जे हाऊस रेंट दिलेलं होतं पेमेंट साईडला ते मायनस करा. ते ड्रॉइंग्स आहेत. लेस ड्रॉइंग्स 3,000 रुपये. आउटरला कॅपिटल आलं 1,10,200 रुपये. बॅलन्स शीट तयार करताना आपण अगोदर सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले होते ते आहे तसेच ॲसेट ओळखून ॲसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला पोस्टिंग केले. मशिनरीवर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट होती म्हणून मशिनरी इनरला घेतली. त्यातून डेप्रिसिएशन 10% मायनस केलं. त्यानंतर ॲडजस्टमेंटमधून आउटस्टँडिंग वेजेस लायबिलिटी साईडला दाखवले. प्रीपेड सॅलरी ॲसेट साईडला दाखवली. त्यानंतर कॅपिटलवर कॅल्क्युलेशन केलं. कॅपिटल स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये आपण कॅल्क्युलेट केलं होतं 70,000 रुपये ते घेतलं. त्यामध्ये रिसिप्ट साईडला ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस होतं 5,000 रुपये ते ॲड केलं. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% सांगितलं होतं. 70,000वर 5% कॅल्क्युलेट करून 3,500 रुपये ॲड केले. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या
डेबिट साईडला जो नेट प्रॉफिट आलेला होता 34,700 रुपये तो ऍड केला, बेरीज केली, त्यातून ड्रॉइंग्स म्हणजे हाऊस रेंट जे पेमेंट साईडला दिलेलं होतं 3,000 रुपये ते लेस केलं आणि आउटरला आले 1,10,200 रुपये. आता बॅलन्स शीट टॅली करू. बॅलन्स शीट टॅली होतंय 1,31,700 रुपयाला. ऍसेट साईडची पण टोटल येते 1,31,700 आणि लायबिलिटी साईडची पण टोटल येते 1,31,700 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. हाऊस रेंट आणि ॲडिशनल कॅपिटल कुठे होतं ते फक्त तुम्हाला दाखवते प्रॉब्लेममध्ये. बघा इथे ॲडिशनल कॅपिटल होतं 5,000 रुपये. त्यानंतर हाऊस रेंट जे आहे ते पेमेंट साईडला दिलेलं होतं 3,000 रुपये. हाऊस रेंट म्हणजे ड्रॉइंग्स आहे म्हणून आपण ते लेस केलेत. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलची आपल्याला ॲडजस्टमेंट होती 3 नंबरला दिलेली 5%ची. तिचा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये दिलेला आहे. न्यू कॅपिटल म्हणजे ॲडिशनल कॅपिटल, त्यानंतर इंटरेस्टचा इफेक्ट इथे दिला आणि ड्रॉइंग्स म्हणजे हाऊस रेंट लेस केलेलं आहे. इथे बॅलन्स शीट आपलं टॅली झालेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या पद्धतीने आहे. ट्रेडिंग अकाउंट तयार केला आधी आपण, ग्रॉस प्रॉफिट शोधला, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं, नेट प्रॉफिट शोधला आणि लास्टला बॅलन्स शीट टॅली केलं. इथे प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे.